व्हॉट्सअपला मेसेज करा. हे पण तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे एक विकृती असते ही. आणि हे जे लोक करायला करतात ना, ह्या कर्माची फळ खूप भयानक असतात, दांडगी वाईट असतात. जे स्त्रियांचा अपमान करतात त्यांच्या खिशात पैसा कधीही राहत नाही. मग ती अगदी स्वतःची बायको जरी असेल आणि तो नवरा जर तिच्या त्या बायकोला जरी काहीतरी उद्धटपणा करत असेल, मारत असेल, भांडत असेल, समजून जायचं की त्या घरात पैसा राहणार नाही. दुसऱ्यांच्या बायकांची खूप सोडाच. त्यामुळे हे फार वाईट आहे, खूप वाईट आहे. जिथं स्त्री 100% शक्तीचं रूप आहे, 100% लक्ष्मी दुसरीकडे कुठं नसते, स्त्रीमध्येच असते. आणि जे लोक स्त्रीला फक्त एक उपभोगाची वस्तू समजतात किंवा हे असं घाणेरडा हलकटपणा करतात, वाईट हाल होतात. मरण पण येत नाही, किडे पडले तरी मरण येत नाही. मरण याचना करतात की देवा मला उचल, पण देव उचलत नाही. आणि जरा भोग म्हणतो. नरक काय असतं हे त्यांना पृथ्वीवरच दिसतं, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचं एकमेव कारण आहे, सगळ्यात वाईट कर्म काय असेल तर ते कुठल्याही स्त्रीची निंदा नालस्ती करणे होय. कुठलंही चांगलं भारीत भारी देवाचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला त्यातून एवढंच कळेल की ज्या घरातल्या स्त्रीला किंमत आहे त्या घरात लक्ष्मी आहे. आणि जिथं मारझोड केली जाते, वाईट बोललं जातं, स्त्रीची किंमत नाही, तिथं पैसा नाही. त्यामुळे हे जे